फक्त मार्कशीटच्या वादातून एका बापाने स्वतःच्या 9 वर्षाच्या मुलीचा जीव घेतला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घरातच आग लावली. दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे गावातून समोर आलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरलं आहे. 33 वर्षाचे शांताराम चव्हाण याने स्वतःच्या अनामिका नावाच्या 9 वर्षाच्या मुलीची लाकूड कापण्याच्या मशीनने गळा चिरून हत्या केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी मुलांच्या शाळेचा निकाल लागला होता. सावत्र भाऊ संस्कार पहिला आला तर अनामिका दुसरी आली. यावरून घरात तिची चेष्टा केली जात होती. संतापलेल्या अनामिकाने भावाच्या मार्कशीटमध्ये बदल केल्याचं समोर आलं आणि या छोट्या वादाने भयंकर रूप घेतलं. पोलिसांच्या माहितीनुसार रागाच्या भरात शांतारामने मुलीवर इलेक्ट्रिक मशीननं हल्ला केला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृत्यूदेह साडीत गुंडाळून घराला आग लावण्याचा आरोप आहे. धूर दिसल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि आरोपीला अटक करण्यात आली. दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत्यूदेह पुढील तपासासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.